श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली। सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या शारदा स्तवनाच्या चिंतनामध्ये माया शारदा जी आहे ही माया शारदेचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी या समासामध्ये केलं की ते म्हणतात अशा रीतीनं पुष्कळ रूपांनी नटणारी। कारण भगवंताचं रूप हे अनेक प्रकारांनी दिसत असलं तरी सुद्धा ते चैतन्य शक्तीच्या रूपानं एकच असतं, पण भक्तांच्यासाठी देव वेगवेगळ्या रूपांनी आपल्याला दर्शन देत असतो, वेगवेगळ्या अस्तित्वातून त्याची आपल्याला प्रचिती देत असतो। एकच एक प्रचिती असते असं नाही। या सगळ्या दर्शनामधून किंवा या सगळ्या वेगवेगळ्या रूपामधून आठवायचंय ते फक्त एकच रूप आठवायचंय। ते सुद्धा कुठपर्यंत आठवायचंय? ते सुद्धा एका विशिष्ट अशा प्रकारच्या स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत ते आठवायचंय। त्या स्थानावरती पोहोचल्यानंतर, त्या जागेवरती पोहोचल्यानंतर भगवंत आणि मी अशा दोन्हीही ज्या ठिकाणी शक्ती एकत्र होतात, भगवंत ही सुद्धा एक शक्ती आहे आणि भक्त ही सुद्धा एक शक्ती आहे। भक्ताची शक्ती अफाट आहे, पण झालंय कसं की भक्ताला त्याच्या भक्तपणाचा विसर पडलेला आहे। भक्ताची शक्ती अफाट आहे, भक्त भगवंतावरती अशा प्रकारानं त्याला सांगू शकतो, त्याच्याकडून करून घेऊ शकतो, पण भगवंत कुठल्या रूपानं आपल्याकडून काय करून घेऊ शकेल किंवा काय करून घेतो हे मात्र आपल्याला सांगता येत नाही। आपण नेहमी म्हणतो की भगवंत चराचरामध्ये व्यापलेला आहे, भगवंत सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो, भगवंताची रूपं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, भगवंताचं अस्तित्व आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाणवतं। इथे भगवंत आहे, तिथे भगवंत आहे, या ठिकाणी भगवंत आहे, सगळीकडे भगवंताचं अस्तित्व भरून उरलेलं आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थानं भगवंत हा त्या रूपानं, त्या अस्तित्वानं आपल्याला ते दर्शन घडवत असतो। भगवंत अंतःकरणामध्ये आहे आणि भगवंताचं रूप सगळीकडे व्यापलेलं आहे असं जर पाहायचं असेल तर आपल्याला आपली दृष्टी व्यापक करावी लागेल, आपल्याला आपले विचार व्यापक करावे लागतील। आपल्याला आपलं अंतःकरण इतकं विशाल दिलेलं आहे भगवंतानी। अंतःकरणाची विशालता मोजण्यासाठी मोजमाप पट्टी सुद्धा निघू शकत नाही, निघालेली नाही। इतकी अंतःकरणाची उंची, खोली आणि इतकी त्याची व्यापकता आहे। अंतःकरणामध्ये जर भगवंत सामावू शकतो तर हे जग तर काय घेऊन बसलं आपण? जग हे एक असं छोटंसं रूप आहे भगवंताच्या पुढे। भगवंत जगमय झालेला आहे, भगवंत विश्वमय झालेला आहे आणि असा विश्वमय, विश्वव्यापक असणारा भगवंत हा माझ्यामध्ये आहे। माझ्यामध्ये केवढी प्रचंड शक्ती जागृत आहे पहा, माझ्यामध्ये केवढं सामर्थ्य असतं पहा, पण त्या सामर्थ्याचं मला विस्मरण झालेलं असतं। त्या सामर्थ्याची मला प्रचिती येऊनही मी त्या प्रचितीशी जागृतपणानं त्याच्याकडे प्रचिती म्हणून पाहत नाही। अशा रीतीनं समर्थ म्हणतात की अशी शारदा जी आहे ती वेगवेगळ्या रूपानं नटलेली आहे। ती जरी स्वयंभू आणि जरी एकच असली तरी सुद्धा माणसाच्या अंतरंगामध्ये मात्र ही शारदा चार वाणींच्या माध्यमातून, चार प्रकारच्या वाणी भगवंताने दिलेल्या आहेत। आता हे प्रत्येक वाणीचं स्वरूप सुद्धा भगवंताचं अस्तित्व आहे। कुठलंही रूप घ्या, त्या वाणीमध्ये त्याचं अस्तित्वाचं रूपानं तो भरलेला आहे आणि माणसाच्या अंतरंगामध्ये अशा चार प्रकारानं सामावलेली आणि एकपणानं नटलेली या जगामध्ये
श्री शारदा जी आहे, या शारदेचं अस्तित्व समर्थांनी आपल्या समोर या 4 प्रकारांनी वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की ही शारदा, ईश्वराकडे आपण त्या दृष्टीनं पाहावं, त्या दृष्टीनं पाहत असतो की ईश्वर आपल्यामध्ये आहे, ईश्वर आपल्याबरोबर आहे, ईश्वर आकाशात आहे, ईश्वर चराचरामध्ये आहे, ईश्वर या वेगवेगळ्या निसर्गाच्या माध्यमातून मला दर्शन देतो आहे. ज्याप्रमाणे तो पाण्यामध्ये आहे त्याचप्रमाणे ईश्वरामध्ये अशा प्रकारचं अस्तित्व आपल्याला पाहण्याची आणि त्या पाहण्यामध्ये ईश्वर रूप होण्याची आपल्यामध्ये जी शक्ती असते ना, ही शक्ती म्हणजे शारदेची शक्ती असते. दृष्टी अंतर्मुख होणं, दृष्टी विशाल होणं, दृष्टी व्यापक होणं, दृष्टीचा एक प्रकारानं सुंदर अशा प्रकारानं चांगली दृष्टी मिळूनही आपण आपली दृष्टी वेगवेगळ्या प्रकारानं विभागलेली असते आणि अशा दृष्टीतून आपण भगवंताकडे पाहावं, अशा दृष्टीनं भगवंताची आपण प्रचिती घ्यावी. असं जेव्हा समर्थ आपल्याला सांगतात की ईश्वर आहे की नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ईश्वर आहे हे त्रिवार सत्य आहे, फक्त मी आहे की नाही याची मात्र आपल्याला प्रचिती घ्यावी लागते. आणि त्याच्यासाठी कोणतंही आणि कुठेही काम सुरू केलं, कुठल्याही अस्तित्वानं आपण त्याची चाहूल पाहण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी ईश्वराची संपत्ती आहे आणि मी करत असलेलं काम हे त्या ईश्वरानं माझ्यावरती सोपवलेलं आहे, अशी ईश्वराबद्दलची, भगवंताबद्दलची अधिष्ठान रूपानं आपल्यामध्ये ती शक्ती आहे, त्या शक्तीची आपण पूजा करायची आहे. आणि ही शक्ती म्हणजे शारदा आहे. शारदा हे वाणीच्या माध्यमातून प्रगट होते. जेथे अद्वैत आहे, जिथे निखळ निरंजन अशा प्रकारचं निर्गुणात्मक अशा प्रकारचं तिचं स्वरूप आहे आणि अशा निर्गुणात्मक स्वरूपामध्ये अशा आत्मतत्वाच्या रूपानं ती शारदा शक्तिरूपानं आपल्या समोर वसलेली असते. फक्त त्या शारदेच्या शक्तीची प्रचिती आपल्याला घेण्यासाठी आणि सिद्धांच्या अंतरामध्ये ती साचलेली आहे. असं उगीच कुठेतरी तिचं अस्तित्व पाहायला मिळत नाही. सिद्ध इतके वर्षानुवर्ष, इतके कालातीत अशा प्रकारच्या साधनेत रत असलेले, साधनेमध्ये रममाण असलेले आणि सर्वार्थानं खऱ्या अर्थानं सिद्ध भगवंतासाठी झालेले असे जे सिद्ध पुरुष असतात त्यांच्या सिद्धांच्या अंतकणामध्ये ही शारदा वास करून असते. फक्त या सिद्धांच्या अंतकणामध्ये वास करून असणारी शारदा आम्हाला कशी दिसावी, आम्हाला कसा अनुभव यावा, तर त्या शारदेची प्रचिती घेण्यासाठी, त्या शारदेचा अनुभव घेण्यासाठी आणि त्या शारदेचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला ती 4 प्रकारानं दर्शन देत असते. ते 4 प्रकार कोणते आहेत, त्या 4 प्रकारच्या वाणी कशा प्रकारच्या आहेत, त्या 4 प्रकारचं तिचं अस्तित्व कशा प्रकारचं आहे, ते अस्तित्व आम्हाला दिसावं, त्या अस्तित्वाची आम्हाला प्रचिती यावी, त्या अस्तित्वाच्या दर्शनामध्ये आम्हाला दर्शनाचा आनंद घेऊन मोकळं व्हायचं नाही आहे. आनंदासाठी कुणी काही करेल, आनंदासाठी करणं हा स्वाभाविक धर्म आहे, पण आनंद मिळावा म्हणून काही करायचं नाही आहे. आनंद आपल्याला घ्यायचा आहे म्हणून काही करायचं नाही, तर आनंद आपल्याला वाटतो आहे आणि आनंदात रत होण्यासाठी, आनंदामध्ये रममाण होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या कृपेची प्रचिती घ्यायची आहे. असा भगवंत, अशी शारदा, तिचं चिंतन समर्थांनी आपल्यासमोर या ओव्यांच्या माध्यमातून इथे समोर ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.